महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। दुःखद निधन कैलासवासी विशाल पिंट्या काशीनाथ खराडे, मृत्यू दिनांक शनिवार दिनांक 19 नोव्हेंबर 2022 रोजी। दशक्रियाविधी सोमवार दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजी श्री क्षेत्र गुळसुंदे येथे होणार असून उत्तर कार्य 13वे गुरुवार दिनांक 1 डिसेंबर 2022 रोजी राहत्या घरी मुक्काम पोस्ट मोहोपाडा येथे होणार आहे। तो हसरा चेहरा नाही कोणाला दुखावले, मनाचा तो भोळेपणा कधी नाही केला मोठेपणा। आता सहवास नसला तरी स्मृती सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील। आपले दुःखी श्री राकेश काशीनाथ खराडे भाऊ, कुमार वरद विशाल खराडे मुलगा व समस्त खराडे परिवार। भावपूर्ण श्रद्धांजली। शोकाकुल समस्त खराडे परिवार। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवेदन आज दिनांक 22 नोव्हेंबर 2022 ला अमरावती जिल्हाधिकारी महोदया यांच्या मार्फत गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन देण्यात आले। रितेश कडू, कार्यकारी संपादक, महाराष्ट्र माझा, अमरावती जिल्हा, अमरावती। विषयानुसार दिल्ली येथे मुंबईच्या श्रद्धा नामक मुलीचे आफताब पुनावाला सोबत लिव्हिंग पार्टनर रिलेशन होते। काही कारणावरून त्यांच्यात भांडण झाल्यानंतर व श्रद्धाने विवाह करण्यासाठी जोर दिल्यावर आफताब या गुन्हेगाराने श्रद्धाच्या शरीराचे 35 तुकडे करून तिची निर्गुणपणे हत्या करून तिचे एक एक तुकडा जंगलात फेकून दिला। अशी क्रूर मानसिकता असलेल्या आफताब पुनावाला याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि अशा नराधमामुळे महिला सुरक्षितता धोक्यात आलेली आहे। अशा नराधमास फाशीची शिक्षा देऊन पुन्हा आपल्या देशात घटनेची पुनरावृत्ती होऊ नये। प्रसार माध्यमातून दाखवण्यात आलेल्या अशा वेब सिरीजमुळे तरुण मुलांच्या मानसिकतेला अशा गुन्हा करण्यास वाव मिळतो। त्यामुळे अशा क्रिमिनल माइंडसेट वेब सिरीजवर देखील निर्बंध आणायला हवेत। तसेच आरोपीस लवकरात लवकर फाशीची शिक्षा देऊन न्याय देण्यात यावा, या आशयाचे निवेदन मनसे महिला अमरावती शहर अध्यक्ष वृंदाताई मुक्तेवार यांच्याकडून कलेक्टर ऑफिस अमरावती येथे देण्यात आले। यावेळी प्रमुख उपस्थिती महानगर अध्यक्ष संतोष बद्रे, जनहित शहराध्यक्ष प्रवीण भाऊ डांगे, मनसे महिला शहर उपाध्यक्ष संगीताताई मडावी, उपाध्यक्ष निर्मला बोंडे, जयाताई तायडे, कामगार सेना कार्यकारिणी सदस्य वेदांत तालन, प्रभाग अध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, विभागाध्यक्ष अमन मडावी, पवन बोंडे उपस्थित होते। जय महाराष्ट्र। मी सौ वृंदा अजय मुक्तेवार, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना अमरावती शहर अध्यक्ष। आज मंगळवार दिनांक 22 नोव्हेंबर 2022 ला अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय इथे आम्ही कलेक्टर मॅडमला एक निवेदन दिलेलं आहे। निवेदनाचा विषय असा आणि आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे प्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनामध्ये आज आम्ही हे निवेदन दिलेलं आहे। आणि निवेदनाचा विषय असा आहे की आता नुकतीच झालेली अतिशय निर्दनीय घटना जी मानसिकतेला हलवून टाकेल सर्व महिलांच्या आणि सर्वांच्या, अशी घटना दिल्ली येथे झालेली। मुंबईतली मुलगी जी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आफताब नावाच्या मुलासोबत राहत होती, तिचे 35 तुकडे करून निर्दयीपणाने तिला मारण्यात आलेले आहे। त्यानंतर एक एक तुकडा तिचा जाऊन फेकण्यात आलेला आहे। आणि अशा प्रकारची क्रूर मानसिकता त्या आफताबला कुठून येते बरं, तर वेब सिरीज बघून। तर यासारख्या वेब सिरीजला सुद्धा प्रसार माध्यमांनी आळा आणायला हवा आणि अशा या आफताबला क्रूर निर्दयीपणाने निर्गुण हत्या करणाऱ्या आफताबला सरकारने फाशीची शिक्षा ठोकवण्यात हवी, जेणेकरून आजची महिला ही स्वतःला सुरक्षित समजेल आणि अशा प्रकारची निंदनीय घटना करण्याची पुन्हा कोणाला हिंमत होणार नाही। आपले भारत सरकार किंवा आपलं शासन अशा प्रकारचे कठोर निर्णय घेत नसल्यामुळेच आजकाल इतकं सगळं वाढत चाललेलं आहे। तर लवकरात लवकर तात्काळ आमच्या निवेदनावर विचार करून आफताबला फाशी देण्यात यावी ही विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। मोठे वेनगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध।
पत्ता मोठे वेणगाव कर्जत रायगड. बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.